माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल। नोकरीच्या आमिषाने अत्याचार केल्याचा गंभीर आरोप। नोकरी लावण्याचे आश्वासन देत गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याची फिर्याद। अहिल्यानगर शहरात एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नोकरीच्या शोधात असलेल्या एका महिलेने त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार नोकरी लावून देण्याचे आश्वासन देत तिला भेटण्यासाठी बोलविण्यात आले। त्यावेळी तिला गुंगी आणून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। हा प्रकार कोणाला सांगितल्यास नोकरी मिळणार नाही, तसेच जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। तसेच पुढे शिरूर येथील एका हॉटेलमध्ये बोलावून पुन्हा जबरदस्ती करण्यात आल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे। या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देण्यात आल्याचेही महिलेने सांगितले आहे। संबंधित व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग आपल्याजवळ असल्याचा दावा देखील फिर्यादीने केला आहे। दरम्यान या गंभीर आरोपानंतर पोलिसांनी माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। या प्रकरणामुळे संपूर्ण अहिल्यानगर शहरात मोठी खळबळ उडाली असून विविध स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे। ब्युरो रिपोर्ट ATV न्यूज अहिल्यानगर।